पुण्यातील जेजुरी येथे 99 वर्षीय सदाशिव कोंडिबा साळवे यांनी साक्षरता चाचणी दिली. त्यांच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून वय हे शिक्षणासाठी अडथळा नसल्याचा संदेश दिला. IPL 2026 मध्ये पंजाब विरुद्ध गुजरात सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या पिच क्रमांक 4 ची चर्चा रंगली आहे. या पिचवर फलंदाज आणि गोलंदाजांना संतुलित मदत मिळत असल्याचे दिसले. नीलम गोरे यांनी अशोक खरात यांची भेट घेतल्याचा तृप्ती देसाईंचा दावा फेटाळला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवसांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपुरात 8वीच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पुण्यातील खेड येथे भोंदूबाबांनी महिलेला 5,000ची फसवणूक केल्याने संतप्त वृद्धाने त्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुण्यात अवकाळी पावसामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका भिजल्या. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असून चौकशीची मागणी होत आहे. दाक्षिणात्य अभिनेता विजय थलापती यांची संपत्ती सुमारे 400 कोटी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या बँक खात्यातील 213 कोटींची माहिती चर्चेत आहे. ठाणे डोंबिवलीतील रील स्टार सुरेंद्र पाटील यांच्या बंगल्यावर छापा टाकून 7 बंदुका, एअरगन आणि 371 काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस तपासही सुरू आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरात साप आढळल्याने खळबळ उडाली. एका प्रवाशाने धाडस दाखवत साप पकडून बॅगेत टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.